श्रीगुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः। विनायकं गुरुं भानं ब्रह्म विष्णु महेश्वराय सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। वागर्थाल्वसम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। रत्नाकरान् धौतपदान् हिमालयकिरीटिनी ब्रह्मराजऋषिरत्नाढ्यान् वन्दे भारतमातरम्। शुकासारिके पूर्णवैराग्यजासि वसिष्ठपरिज्ञानयोगेश्वरासि कविवाल्मीका सारिकामान्यायिसा नमस्कार माझा। जय जय रघुवीर जय जय रघुवीर। रे मगरे सा नी ग रे ग पर नी ग रे सा नी ग द नी द सा नी रे ग रे सा नी द नी प म प ग म रे ग पारे रे सा। हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम। शरणागत दीना शरणी शरणी शरणागत दीना चरणी हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम।
ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. ये दंडक कमंडल घेणाऱ्या. टेंबे स्वामी महाराजांचं कीर्तन महर्षी घागकवांनी अजरामर केलेलं होतं, पण त्यांच्यासारखं मी काही अशी अपेक्षाही करतो. ये काशायांबर घेणाऱ्या, ये दंडक कमंडल घेणाऱ्या, ये पायी खडावा घालणाऱ्या. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या रे, ये रे कृष्णा, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या रे, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. ये स्वभक्त संगे, ये स्वभक्त संगे असणाऱ्या. ये स्मरता दर्शन देणाऱ्या, स्मरता 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 रे, स्मरता स्मरता स्मरता. ये स्मरता दर्शन देणाऱ्या, ये स्मरता दर्शन देणाऱ्या. ये वासुदेवाच्या 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 कैवाऱ्या. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या रे, ये रे कृष्णा तिरीच्या. ये रे कृष्णा तिरीच्या, ये रे कृष्णा तिरीच्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
सारिखा असता पाठीरा गुरुवार श्री गुरु सारिखा असता पाठीरा इतरांचा लेखा कोण करे श्री गुरु सारिखा असता पाठीरा इतरांचा लेखा कोण करे राजयाची कांता काय भीक मागे राज्याची कांता राजयाची कांता काय भीक मागे मनाची आसोगे सिद्धी पावे मनाची आसोगे सिद्धी पावे श्री गुरु सारिखा असता पाठीरा इतरांचा लेखा कोण करे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगतोची काय उणे त्याला सांगतोची श्री गुरु असता पाठीरा इतरांचा लेखा कोण करे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे हो ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु आता उद्धरलो गुरु श्री गुरु सारिखा असता पाठीरा इतरांचा लेखा कोण करे कोण करे कोण करे अगम अगोचरनाथ तुम पार ब्रह्म अवतार कानों में कुंडल शीश जटा अंग विभूति अपार सिद्ध पुरुष योगेश्वरो दो मुझको उपदेश हर समय सेवा करूं सुबह शाम आदेश अलख निरंजन आदेश अशी आरोळी महाराष्ट्रामध्ये कुठेही ऐकू आली की कळायचं नाथ संप्रदायाचा कोणी जोगी आलाय नाथ संप्रदायाचा कोणी तापसी साधक उपासक आपल्या दाराशी आलाय पण ह्याच नाथ परंपरेमध्ये
भागवत धर्माची ध्वजा आमच्या हातामध्ये देणारे म्हणजे आमची माऊली ज्ञानेश्वर महाराज हेही येतात बरं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आमचे ज्ञानेश्वर महाराज आमची माऊली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. हा जो भागवत धर्म आहे, भागवत धर्म म्हणजे वैष्णवांचा धर्म, म्हणजे जे विष्णूची उपासना करतात त्यांचा का नाही बरं. जे मनापासून आपल्या अंतःकरणापासून भक्त आहे ते भागवत. भक्ती करून ज्यांचं भागवतं ते भागवत. आणि ह्या भागवत धर्म किंवा या भागवत धर्माची पताका आमच्या हातात कुणी दिली हो. ती देणारी म्हणजे आमची माऊली आमचे ज्ञानेश्वर महाराज. जन्म झाल्यावर आई वडिलांनी देहत्याग केला. 4 भावंड निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता. 4 भावंड. समाजानं वाईट टाकलं. ह्यांना अन्न मिळू नये, पाणी मिळू नये, निवारा मिळू नये, गावाच्या बाहेर एखाद्या पर्णकुटीमध्ये राहावं, भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करावा. आणि गावामध्ये कधी कधी भिक्षा मागायला गेलेले असताना भिक्षेच्या जागी अंगावर शेळ आणि मातीचे ढिगारे पडावेत. पण समाजाकडून प्राप्त झालेली उपेक्षा, समाजाकडून प्राप्त झालेले हाल, समाजाकडून प्राप्त झालेला अपमान, त्या सगळ्याचं काय केलं हो. समाजाने आमची अपेक्षा उपेक्षा केली, आता योग्य ते उत्तर द्यायलाच हवं. असं न करता समाजाने दिलेल्या उपेक्षा अपमानाचं चीज करून भावार्थ दीपिकेसारखा महत् ग्रंथ समाजाला दिला. भगवंतापुढे मागणं मागितलं कोणासाठी हो. आता विश्वात्मके देवे तेणे वाग्यज्ञे तोषा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायला. मागितलं तर विश्वासाठी मागितलं. विश्वाचे आर्त माझिया मनी प्रकटले असे माऊली म्हणतात. समाजाने इतका अपमान केल्यावर सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9,500 ओव्यांमध्ये एकाही ओवीमध्ये समाजाबद्दल वाईट चिंतलेलं नाही, म्हणून ती माऊली आहे. आई काय करते हो, आपल्या लेकराबद्दल अशी पॉझिटिव्ह असते, आग्रही असते, कधी कधी दुराग्रही असते. माझाच मुलगा पंतप्रधान झाला पाहिजे. पण माऊली संपूर्ण प्राणी मात्रांमध्ये स्वतःचं लेकरू जे बघू शकतात ना, त्याला संत, आणि त्या संतांमध्ये सुद्धा त्याला माऊली असं म्हणतात. विश्वाचे अर्थ माझिया मनी प्रकटले. काय
चरित्र असेल हो. वयाच्या 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहून संपूर्ण केली. आमच्या घरचं 16 वर्षाचं त्याला काय करायचं हेही कळत नाही. हे काय करायचे ते करून निघून गेले. म्हणून आमची भारतीय संस्कृती किती जगलात याला महत्व नाही देत, कसे जगलात याला महत्व देते. आमचा सनातन धर्म क्वांटिटेटिव्ह नाहीये, क्वालिटेटिव्ह आहे. पहिल्या दिवशी म्हटलं ना, मध्ये मध्ये जरा इंग्रजी बोलतो म्हणजे कोणी बॅकवर्ड समजत नाही. मला जास्त इंग्रजी येत नाही, 5 वाक्य पाठ करतो, ते मध्ये मध्ये चिटकवतो. पण आमचा सनातन धर्म हा गुणांवर प्रेम करणारा आहे. त्यामुळे किती जगलात याच्यापेक्षा कसे जगलात याला जास्त महत्व आहे. आमची ज्ञानोबा माऊली 16व्या वर्षी भावार्थ दीपिका लिहिते आणि 20व्या-21व्या वर्षापर्यंत येता 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 संजीवन समाधी घेऊन मोकळी होते. एखाद्या उद्देशासाठी या पृथ्वी तलावर अवतरले, तेवढं ध्येय तेवढा उद्देश पूर्ण झाला, स्वस्थानी निघून गेले. वय वर्ष 16, एकावर 6. जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण करून निघून गेले. आणि सामान्य लोकांचं काय होतं, 6वर 1 आले तरी कळतच नाही आमचा अवतार कशासाठी. आमचे गुरुजी बऱ्याच वेळा म्हणायचे, 90 वर्षाच्या आजोबांना विचारलं, कहो काय करतात, काय नाही म्हणे, मेलो नाही म्हणून जगतोय. पण आमच्या भारतीय संस्कृतीला अशी इति कर्तव्यता, असं जीवन अपेक्षित आहे का? नाही. जगावं कसं तर छत्रपती शिवरायांसारखं जगावं आणि मरावं तर छत्रपती संभाजीरायांसारखं मरावं. आमच्या मराठीमध्ये काव्य आहे हो, अनंत मरणे आधी मरावी स्वातंत्र्याची कास धरावी. अनंत मरणे आधी मरावी स्वातंत्र्याची कास धरावी. मारिल मरणच मरणाभावी चिरंजीवपण हे जे मगते मरणात खरोखर जग जगते. मरतात कसं हे सुद्धा संतांना विचारावं, महापुरुषांना विचारावं. आम्हाला जगणे कळत नाही, मरण तर त्याहून कळत नाही. समर्थांनी सांगितलं, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावे. आमचे गुरुजी म्हणायचे, देहाचा त्याग कोणीच करत नाही, तो आपोआप पडतो. पण वयाच्या 20व्या वर्षापर्यंत येऊन संजीवन समाधी घेणारी आमची माऊली वयाच्या 16व्या वर्षापर्यंत भावार्थ दीपिका देणारी माऊली वयाच्या 16व्या वर्षापर्यंत असं काम करून गेले हो की अनेक किती वर्ष हे कार्य चालत राहील आम्हाला माहितीच नाही. आम्हाला वाटतं माऊलींनी भिंत चालवली म्हणून माऊली मोठी आहे. आम्हाला वाटतं माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद वदवले म्हणून माऊली मोठी आहे. पण विचार करा, ते चमत्कार करतात म्हणून संत नाही आहेत, संत आहेत म्हणून चमत्कार करू शकतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, एखादा महापुरुष, एखादा संत, एखादा सिद्ध जेव्हा चमत्कार करतो तेव्हा तो आपल्या योग्यतेपेक्षा सगळ्यात खालच्या पातळीवर आलेला असतो. का? साधू सज्जनांसाठी, योग्य लोकांसाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खाली यावं लागतं. एखाद्याला विहिरीतून वर काढायचं असेल तर हात देऊन नाही चालत, प्रसंगी त्या विहिरीत उतरावं लागतं. ते संत करत असतात. आम्हाला वाटतं माऊलींनी भिंत चालवली म्हणून माऊली मोठ्या आहे. पण भिंत चालवली म्हणून मोठ्या नाहीये हो. गेली 850 वर्ष आळंदी ते पंढरपूर जी माणसांची वारी चालवतायत ना, माऊलींनी माणसं चालवली म्हणून मोठे आहेत. भागवत धर्म दिला, संप्रदाय दिला आणि माऊलींनी प्रारंभ केलेली वारी आजता गायत सुरू आहे म्हणून ती माऊली माऊली आहे.
नाही तर दगड चालवणं किती सोपं आहे. मी तुम्हाला म्हटलं उद्याच्या कीर्तनामध्ये 4-4 दगड घेऊन या. मला 4 काय 10-12 भरून आणतो, पोतं भरून आणतो. पण म्हटलं उद्याच्या कीर्तनामध्ये 2-2 माणसं घेऊन या. मला तेवढं सोडून बोला. आता सांगा, दगड चालवणं सोपं की माणसं चालवणं सोपं? माऊलींनी एका समाजाला, जनसामान्याला एक वाट दिली आणि मनुष्यरूपी भिंत गेली 850 वर्ष चालतीये. हा माझ्या माऊलीचा चमत्कार आहे. म्हणून ते संत आहेत बरं. आणि अशी माऊली आम्हाला काय उपदेश करते? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण. मनुष्याचा स्वभाव कसा असतो सांगू? मनुष्याला बरोबर आपल्या फायद्याचं कळतं, इतरांचा लेखा कोण करी एवढं कळतं, वरची लाईन नाही कळत. लोकांना काय करायचं आम्हाला जे कळते बाबू. पण त्याची पहिली चरण काय? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. तुमच्यावर सद्गुरूंची कृपा झाली ना, तुमच्यावर तुमच्या गुरुवर्यांची, सद्गुरूंची पूर्ण कृपा झाली की तुम्हाला इतर कशाचाही विचार करण्याची, म्हणजे आपल्या जीवनामध्ये उपासना करत असताना, आपलं जीवन जगत असताना आपलं पाऊल अयोग्य मार्गावर पडणार नाही याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. ती काळजी ती गुरुमाऊली करत असते. पण अंडरलाईन काय? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. याच्यासाठी काय करावं लागेल? आम्हाला पाहिजे तसं गुरूंना देऊ नाही चालत. गुरूंना जे हवंय तसं वागावं लागतं. गुरूंच्या कृपेसाठी, सद्गुरूंच्या कृपेसाठी पात्र व्हावं लागतं. योग्यता प्राप्त करून घ्यावी लागते. तेव्हा गुरूंची कृपा मिळते बरं. सद्गुरूंची कृपा सहज नाही मिळत. आणि आम्ही सरसकट काय म्हणतो? आम्ही गुरु केला. आणि आम्ही गुरु कसे करतो? काही नाही, शेजारचे जात होते मंदिरामध्ये, आश्रमामध्ये, आता घरी बसल्या बसल्या काय करू म्हटलं जाऊन या. त्यांच्याबरोबर चाललो गेलो. तिथे एक महाराज होते, ते लोकांना गुरुमंत्र देत होते. शेजारच्यांनी घेतला. आता त्यांनी घेतला काय म्हटलं असेलच, मी पण बसून गेलो. असे आम्ही गुरु बनवतो. आम्ही काय म्हणतो? आम्ही गुरु बनवला, आम्ही गुरु केला. अरे त्रिभुवनाचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे किंवा त्रिभुवनाची शक्ती चालवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, अशा तत्वाबद्दल आम्ही बोलतो आम्ही गुरु केला. कुठेतरी आमचा अहंकार आडवा येतो की नाही बघा. आम्ही गुरु निवडणं महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय? गुरुने आम्हाला निवडावं. आणि हे जर झालं तर श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण. कल्पना करा, द्रोणाचार्यांच्या पाठशाळेमध्ये किती विद्यार्थी असतील हो? 100 कौरव, 5 पांडव, 105 तर हेच झाले. या व्यतिरिक्त ह्या सगळ्यांनी द्रोणाचार्यांना गुरु केलं होतं. पण द्रोणाचार्यांनी शिष्य कोणाला केलं? अर्जुनाला. ते चरित्रच वेगळं अलौकिक होतं. गुरुनी शिष्य निवडला ना तर त्या शिष्याचं सोनं होतं, लक्षात घ्या. रामकृष्ण परमहंसांचे अनेक शिष्य असतील, अनेक लोकांनी ठाकूरजींना गुरु केलं असेल, पण ठाकूरजींनी जेव्हा स्वामी विवेकानंदांना निवडलं तेव्हा ते चरित्रच अलौकिक झालं. त्यामुळे महत्वाचं काय? गुरुनी आम्हाला निवडावं.
आणि याच्यासाठी काय महत्वाचं आहे हो, गुरुला लागतं किंवा गुरुला आवडेल असं वागावं. काय नाही, आमच्या गुरुजींनी सांगितलंय फक्त नामजप करायचा, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही कासेही वागलात तरी चालेल. पण असं नसतं बरं. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. कुठलाही आजार बरा होण्यासाठी दोन फार महत्वाच्या गोष्टी असतात, एक औषध आणि दुसरं पथ्य. किंबहुना औषध नाही घेतलं तरी चालेल, पथ्य करणं जास्त महत्वाचं आहे. पण आमच्याकडे काय होतं, डॉक्टरनी औषध दिले, औषधही खायचं आणि त्याच्यासोबत काय नाही तेही खायचं. एकदा डॉक्टरकडे एक व्यक्ती गेला. आपली अवस्था कशी असते सांगतो. डॉक्टरकडे एक व्यक्ती गेला, म्हणजे डॉक्टर साहेब पोटात खूप दुखतंय हो. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, गॅस झालेले होते. डॉक्टरने म्हटलं गोळ्या खा, एक काम कर, फक्त दूध पिऊ नकोस. काय करू नको, दूध पिऊ नकोस. ठीक आहे म्हणे महाराज, नाही पिणार. 2 दिवसांनी पुन्हा आला, म्हणे डॉक्टर साहेब पोटात आता जास्त दुखायला लागलंय. डॉक्टरांनी म्हणलं असं कसं होईल, म्हणे बरोबर गोळ्या दिल्या, तुला सांगितलं दूध प्यायला का, म्हणे नाही म्हणत, बिलकुल दुधाला हात नाही लावला म्हणे, मग कसं होईल. डॉक्टरांनी नाडी बघितली, सांग म्हणे काल रात्री काय खाल्लं. असे वैद्य आमच्याकडे आधी होते की नाडी बघून 7 दिवसाचं खाणं आणि 7 पिढ्या दोन्ही काढू शकत होते. सांग म्हणे काल संध्याकाळी काय खाल्लं, दूध प्यायला ना. डॉक्टर साहेब दुधाला हात नाही लावला म्हणे, मग काय केलं, काय नाही, दूध आटवून रबडी करून रबडी खाल्ली. आमची काय अवस्था असते, अशीच असते. गुरूंनी हे करायला नाही सांगितले, नाही तर आपण ह्याच्यातून बायपास काढून काय करता येईल ते वागतो. पण गुरूंना काय अपेक्षित आहे ते वागत नाही. त्यामुळे आम्ही गुरु निवडतो, पण गुरु आम्हाला किती निवडतात हा प्रत्येकानं आत्मचिंतनाचा विषय आहे. पुढच्या चरणामध्ये माऊली म्हणते, राज याची कांता काय भीक मागे. एखाद्या राजाची पत्नी महाराणी, त्या महाराणीनं दारोदारी जाऊन भीक मागावी हे जितकं अकल्पनीय आहे, तेवढंच एखाद्या शिष्याने म्हणावं मी अमुक एखाद्या गुरूंचा सद्गुरूंचा शिष्य आहे, पण माझ्या जीवनामध्ये फार अडचणी आहेत. शक्य आहे का हो? असं जर झालं तर त्याचे 2 कारण, या तर गुरूंची आपल्यावर कृपा नाही, पण असं होणं शक्य नाही, गुरूंची कृपा आपल्याला घेता येत नाही किंवा आपली गुरूंवर श्रद्धा नाही. लक्षात घ्या, श्रद्धा आणि भय हे दोघे एकत्र राहू शकत नाही. श्रद्धा असेल तर भय राहणार नाही आणि भय आहे तर श्रद्धा राहणार नाही. कारण ज्याच्या मनामध्ये आपल्या सद्गुरूंबद्दल पक्की श्रद्धा झाली तो सगळ्यात पहिले निर्भय भव. माझं काहीही झालं तरी सांभाळून घ्यायला सद्गुरू आहेत, हा विश्वास मनामध्ये पक्का असतो, पक्का असावा. राजयाची कांता काय भीक मागे. कसं होतं, सद्गुरूंची कृपा ही प्रत्येकावर होतेच, फक्त अंतर काय, आम्ही ती कशी घेतो. इंदोरमध्ये पाऊस पडला, संपूर्ण इंदोरवर जर पाऊस पडलाय तर पूर्ण इंदोरमध्ये एकसारखा पाऊस पडेल असं होईल का नाही. समर्थ मठामध्ये प्रभू रामकृष्णांची मूर्ती आहे, त्यामुळे इकडे खूप पडला आणि बाहेर सडकेवर शुकशुकाट, असं होतं का हो? नाही होत. तशी सद्गुरूंची कृपा आहे बरं. सद्गुरूंची कृपा ही पावसाच्या त्या थेंबाप्रमाणे जी पडती सगळीकडे एकत्र. महत्वाचं काय, आम्ही ती कशी घेतो. तो पाण्याचा थेंब
समजा एखाद्या नदीत गेला तर पिण्यायोग्य होतो. तो पाण्याचा थेंब एखाद्या गटारीत गेला तर वायाही जातो. तोच पाण्याचा थेंब एखाद्या सागरामध्ये मिळाला तर त्या एका थेंबाचा महासागर होतो. आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यांमध्ये गेला तर त्याच पाण्याच्या थेंबाचा मोतीही होतो. कृपा तीच हो, आमचं पात्र कसं आहे हे महत्वाचं आहे. सद्गुरूंची कृपा पात्र होण्यासाठी आम्हाला काय पथ्य पाळावी लागतात? काय पथ्य पाळावी? साधे हो, आत्मन प्रतिकूलानी परेशान न समाचरेत. पले आपला हा विषय झालेला आहे. आम्हाला जसं इतरांचं वागणं आवडत नाही तसं आपण इतरांशी वागू. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्. ज्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये करुणा आहे, ज्या भक्ताचं अंतःकरण देशासाठी, धर्मासाठी, आपल्या बांधवांसाठी, आपल्या समाजासाठी तळमळतं ना, ज्याचं मन हळवं आहे ना, समजा त्याच्यावर सद्गुरूंची कृपा आहे. कारण सद्गुरू म्हणजे काय हो? सद्गुरू करुणेचा सागर आहे. करुणानिधानम. पूर्ण कृपा करतात, करुणा न करतात. प्रत्येक शिष्याला जवळ घेतात. फक्त आम्हाला तेवढं योग्य व्हावं लागतं. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय कुणी त्याला सांगतो. सद्गुरू म्हणजे आमची गुरुमाऊली कल्पतरू आहे. आमच्या मनामध्ये एखादा विचार आला आणि क्षणात पूर्ण व्हावा, हे या तर कल्पतरूच्या पायथ्याशी होऊ शकतं किंवा सद्गुरूंच्या पायाशी होऊ शकतं. सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यावी लागते. कल्पतरू म्हणजे काय? आमच्या मनामध्ये असलेली इच्छा क्षणात पूर्ण करणारा जो वृक्ष आहे ना, त्याला आमच्याकडे कल्पतरू असं म्हटलंय. पण कुठेतरी सद्गुरू हे कल्पतरूपेक्षाही श्रेष्ठ असतात. कारण आमच्या मनात जे येतं ते कल्पतरू पूर्ण करतं. पण कधी कधी आमच्या मनातही जे येत नाही तेही सद्गुरू पूर्ण करतात. कल्पतरूच्या तळवटी बसल्यावर समजा आमच्या मनात आलं की फार भूक लागली, जरा काही जेवायला मिळावं. क्षणात जेवण समोर येईल. आता जेवण झालं, जरा थंडगार पाणी प्यायला मिळालं असताना तर आहा, सोने पे सुहागा. क्षणार्धात थंड पाणीही आलं. पोटभर जेवण झालं, पोटभर पाणी पिऊन झालं. आता म्हणे जर एक तासभर झोप मिळाली असती ना. बघा मनुष्याच्या इच्छा कशा वाढत जातात. असं क्षणार्धात मस्त अगदी मखमली बिस्तरही लागला, लोडही घ्यायला लागले, लोड न घेता लोड आले, मस्त पैकी झोपला आणि उठून बसला. आता मात्र त्याच्या मधामध्ये विचार आला, समजा म्हणे मी अन्नाची इच्छा केली, अन्न समोर आलं. पाण्याची इच्छा केली, पाणी समोर आलं. झोपण्याची इच्छा केली, झोपेची व्यवस्थाही समोर आली. म्हणजे माझ्या मनात जे येतंय ते सत्य होतंय. मग समजा आता माझ्या मनामध्ये आलं की एखाद्या भूतानी यावं आणि मला गिळवून घ्यावं, तर मग काय? हे काय म्हणायच्या आत भूतही आलं आणि याचंही भूत झालं. हे कल्पतरू. पण सद्गुरू काय आहेत हो? सद्गुरूंपाशी आम्ही जे मागतो ते आम्हाला मिळेल की नाही खात्री नाही, पण आमच्यासाठी जे आवश्यक आहे ते आम्हाला नक्की मिळणार. तुम वो करते हो जो तुम चाहते हो. तुम वो करो
जो सद्गुरु चाहे तो वो होगा जो तुम चाहते हो. कारण आम्हाला काय आवश्यकता आहे हे आमच्यापेक्षा जास्त त्यांना कळत असतं. त्यांना प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हिशोबाने, त्याच्या अनुषंगाने, त्याच्या प्रारब्धाने, त्याच्या कर्माने योग्य तेच दिलेलं आहे. आम्ही किती आनंदानं स्वीकारतो हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो. आमचं कसं होतं, एखादा आनंद झाला, आमचा पराक्रम. आमची अवस्था कशी असते माहितीये, पास झालो तर मी अभ्यास केला आणि चुकून नापास झालो, मारुतीला इतक्या प्रदक्षिणा केल्या की मारुतीला चक्कर यायला लागली तरी पास नाही झालो. एखाद्या विषयामध्ये आनंद प्राप्त झाला, सुख प्राप्त झालं की आमच्यामुळे प्राप्त झालं असं वाटतं, आणि दुःख प्राप्त झालं तर भगवंतामुळे किंवा भाग्यामुळे मिळालं असं वाटतं. पण तसं असतं का हो? सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाति इति कुबुद्धिरेषः. जे होतं ना ते भगवंताच्या मनात आहे आणि आमच्या कर्मात काय आहे यानुसारच होतं. आणि म्हणून आम्हाला काय सांगितलंय, दुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. और दुख में जो सुमिरन करे, सुख में जो सुमिरन करे, उसे दुख काहे को. ज्याला आनंदामध्ये भगवंत आठवतो ना, ज्याला आनंदामध्ये सद्गुरू आठवतात, त्याच्या जीवनामध्ये कधीच दुःख येत नाही. किंवा दुःख येतं पण बदा 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 पाऊस पडल्यावर आपण जितकं भिजतो ना, त्या पाऊस आणि आपल्यामध्ये आमचे सद्गुरू छत्री बनून उभे राहतात. लक्षात घ्या. पण तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास आम्हाला असायला हवा. ज्ञानदेव म्हणे, बघा पूर्ण अभंग लिहिला माऊलींनी पूर्ण अभंग लिहिला. आणि आजच्या सारखे तेव्हाही होते. बोलून उपयोग नाही. तुमच्याकडे काही प्रॅक्टिकल आहे का? प्रूफ, सबूत आपल्याकडे आहे ना? करंटे सर्जिकल स्ट्राईक झाला का प्रूफ द्या म्हणून. तसं त्या काळातही होते संतांच्या मागे. प्रूफ सांगा म्हणे, प्रूफ. तेव्हा माझी माऊली म्हणते, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. इकडे तिकडे बघू नकोस, माझ्याकडे बघ, म्हणजे माऊलींकडे बघ. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु. अजून कुठे बघू नकोस, माझ्याच जीवनाकडे बघ. सद्गुरूंची कृपा झाली आणि ज्ञानदेवाचा ज्ञानेश्वर माऊली झाली. आज सद्गुरू माऊली गजानन महाराजांचा प्रकट दिवस. काय चरित्र आहे हो, किती लोकांवर कृपा केली याची गणतीच नाहीये. फक्त तेवढ्या श्रद्धेनं त्या लोकांनी साधना केली म्हणून कृपा झाली. दासगणू महाराज म्हणतात, भवसिंधू हा तरण्या नौकात वचरण, स्वामी दासगणूंचे मान्य करा. करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन, केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश. काय नसेल केलं, काय नसेल केलं. फक्त हेच आहे की पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण शरणागत भावनेनं आम्हाला सद्गुरूंच्या चरणाशी जावं लागतं. त्यांना आवश्यक आवडेल तसं वागावं लागतं. त्यांच्या कृपेच्या पात्र व्हावं लागतं. सद्गुरूंनी आम्हाला निवडावं असं जगावं लागतं. सद्गुरूंनी आम्हाला निवडावं किती महत्वाचं आहे. अनेक गुरुपरंपरा आहेत आमच्या सनातन धर्मामध्ये. त्या गुरुपरंपरा जर बघितल्या तर आम्हाला सगळ्यात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की कुठल्याही शिष्याने गुरुला नाही शोधलंय,
गुरुनी शिष्याला शोधलंय. आणि जिथे गुरु शिष्याला शोधतात ना, बसल्या जागी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना दत्तात्रेयांचंही दर्शन होतं. पण फक्त काय, सद्गुरु कृपा पात्र. सद्गुरूंची कृपा आम्हाला मिळावी यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागतं, झिजावं लागतं आणि पूर्ण तळमळीने सद्गुरूंच्या चरणाशी जावं लागतं. आणि जर गेलो न हो तर आमची अवस्था म्हणजे दुबळी माझी जुळी. देने वाले हात हजारो, अशी अवस्था सद्गुरूंची आहे. एक राजाच्या दरबारामध्ये एक सामान्य कामगार उभा राहिला. राजा त्याच्या कामावर खूप प्रसन्न होता. राजाने म्हणावं, तुला हवं ते माग, तुला सगळं द्यायला मी तयार आहे. कामगारानं हात जोडले, महाराज आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर आपल्याला जे लागेल ते मला द्या, आपल्याला जे वाटेल ते द्या, मी ते आनंदानं स्वीकारेन. राजाने म्हणावं, अरे तू माग, तू मागशील ते देईन. नाही महाराज, तुम्ही प्रसन्न झालात हेच माझा आनंद आहे, पण जर द्यायचंच असेल तर तुम्हाला वाटेल ते द्या. नाही, राजा म्हणे माग, तो म्हणे नाही तुम्हाला वाटेल ते द्या. आणि शेवटी राजा त्रासला आणि राजाने काय केलं, जा अर्ध राज्य तुझं. आता हे ह्याला स्वप्नात तरी मागता आलं असतं का? बाहेर आला, त्याच्या एका मित्राने विचारलं, अरे गाढवा मागायला सांगतोस का, राजा मागितलं का नाही? म्हणे राजाने जे दिलं ते मी स्वप्नातही मागू शकत नाही, विचारही करू शकत नाही, इतके माझ्या डोक्याची काय म्हणतात ना लेवलच नाही, म्हणून मी मागितलं नाही. आपण काय करतो, सद्गुरूंचं सामर्थ्य अचाट आणि आम्ही तिथे जाऊन मागतो, माझ्या मुलाला नोकरी लागू दे. आमचे गुरुजी म्हणायचे, घरातलीच अडगर पळत मार्ग म्हणतो. जो भगवंत हा भवसागर क्षणामध्ये पार करू शकतो, जे सद्गुरू हा भवसागर एका क्षणार्धात पार करू शकतात, त्यांच्याकडे जाऊन काय मागतो, घरात फार कटकटी हो, जरा कमी करा. ते काय देऊ शकतात त्याची आम्ही कल्पनाच करू शकत नाही. त्यामुळे आमच्या कल्पनेच्या, आमच्या आवश्यकतेच्या, आमच्या इच्छेच्या पलीकडे जाऊन देण्याचे सामर्थ्य सद्गुरूंचं आहे. फक्त सद्गुरू कृपा पात्र होता आलं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. माऊली काय म्हणते, फार संपन्न झालो, पैसा आला, समृद्धी आली असं नाही म्हणाली माऊली. माऊली काय म्हणाली, आता उद्धरलो गुरुकृपे. सद्गुरूंच्या कृपेमुळे माझा उद्धार झाला, माझं जीवन धन्य झालं. पण पुन्हा प्रश्न तोच येतो, हो राजयाची कांता काय भीक मागे. एखादी महाराणी भिक्षा मागेल हे अकल्पनीय आहेच, पण त्या महाराणीला महाराणी पण प्राप्त करून घेण्यासाठी काय सामर्थ्य लागतं, काय तपश्चर्या लागते. तेवढे प्रयत्न, तेवढी तपश्चर्या, तेवढं योग्य शिष्यत्व प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न आम्ही करतो का? आमच्याकडे भक्तांची परंपरा आहे, शिष्यांची परंपरा आहे. भक्त आरुणी, भक्त उपमन्यू, शिष्य उपमन्यू. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची परंपरा आहे. प्रसंगी डोळा काढून दिला तेव्हा गुरुकृपा झाली. शेतामध्ये पाणी वाहत असताना मातीनं रोखता येत नाहीये का, स्वतः झोपले तेव्हा गुरुकृपा प्राप्त झाली. आमच्या मनामध्ये तेवढी तळमळ असते का हो? सद्गुरूंची कृपा होतेच, पण सद्गुरू काय करतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारेष्ट पाहे.
तिथे आम्ही गडबडतो, जरा काही झालं ते त्यांना गुरु केलं आणि असं झालं, ह्या आता गुरु बदलू, होतं की नाही? त्यांच्याकडे 8दा जाऊन आलो, पण आमचा मुलगा काही अभ्यास न करता पास झाला नाही, आता दुसऱ्या गुरूंकडे जाऊ, त्यांच्याकडे प्रयत्न करू. पण आमचे शास्त्रकार म्हणतात, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा, मना वाटते सद्गुरु थोर आहे, जयांच्या कृपेने रघुराज पाहे. आणि आमचे कबीरदासजी काय म्हणतात, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद योग काय. सद्गुरु वाचोने सापडे ना सोया, सद्गुरु वाचोन सापडे ना सोया, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, आपण सारीखे करीती तत्काळ. बघा, आमच्या सनातन संस्कृतीमध्ये अनेक संतांनी, अनेक विद्वानांनी उपदेश संदेश एकच दिलाय, काळानुरूप भाषा बदलली आहे. आमचे तुकोबाराय काय म्हणतात, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधाची. आता हे वाक्य कुठून आले सांगू, दृष्टांतो नैव दृष्ट त्रिभुवन जठरे सद्गुरु ज्ञानदातु, स्पर्शश्चेत् तत्र कल्प्यासनयति यदहो स्वर्णतामश्मसारं, न स्पर्शत्वं श्रितचरणयुगे सद्गुरु स्वीय शिष्ये, स्वीयं साम्यं विदत्तः भवति निरुपमस्तेन वा लौकिकोऽपि. आता ह्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधाची, सद्गुरु महिमा अगाधाची, सद्गुरु वाचोन सापडे ना सोया, सापडे ना सोया, सापडे ना सोया. फार बदलत नाही हो. आद्य शंकराचार्यांनी म्हटलं तेच तुकोबारायांनी अभंगात म्हटलं, जे कबीरदासजींनी म्हटलं तेच वामन पंडितांनी आमच्या पंडित काव्याने श्लोकामध्ये म्हटलं. असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे, सुर तरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी, लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं, तदपि तव गुणानां ईश पारन्नयामि. आमच्या शास्त्राने आम्हाला हा श्लोक दिला. आणि पुन्हा काय झालं हो पुढच्या काळामध्ये, सब सागर की मसी करू, लेखनी सब बनराय, सब धरती कागज करू, गुरुगुण लिखा न जाय. बघा, फक्त भाषांतरे हो का, कारण आमचा भारत देश, आमचा सनातन धर्म भाषेनं वेगळा असेल, वस्त्रांनी वेगळा असेल, प्रांतांनी वेगळा असेल, स्थानांनी वेगळा असेल, पण मनानं एक आहे. आणि प्रत्येकाला हे पटलेलं आहे की सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल तर श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोणाकारी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरा